गणरायाच्या आगमनाने आपण कीर्तन करतोय, त्याची पण तर स्तुती झाली पाहिजे नाही का? जरी त्या टोपीला सोन्याचं लावली बटन, जरी त्या टोपीला सोन्याचं लावली बटन, काय बाई माझ्या गणरायाचं नटन, जरी त्या टोपीला सोन्याचं लावली बटन, काय बाई माझ्या गणरायाचं नटन, जरी त्या टोपीला सोन्याचं लावली बटन, काय बाई माझ्या गणरायाचं बाबिळाचं पान, गणपती बाप्पाचं उंदराचं वान, जरी त्या टोपीला सोन्याचं लावली बटन, हन काय बाई माझ्या गणरायाचं नटन, विठ्ठल विठ्ठल हरी साधा वया भक्ती काज, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसी यासी शरण जावे शक्तीची विनवणीची प्रस्तुत, प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला वंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम माता पित्यांच्या सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल विठ्ठल उपस्थित महाराज मंडळी जे गायनाला साथ करतायत आमचे दोघही महाराजजी, इकडे आमचे माऊली बाबा आहेत, ज्ञानेश्वर महाराज मृदुंगाला साथ करतायत आमचे माझे बंधूच आहेत असं समजा. खरं तर धुळ्यामध्ये सुरुवातच त्यांनी केली होती मला आणायची. आणि इकडे आमचे बाबाजी आहेत परशुराम बाबा आहेत. हे व्यक्ती भेटणं एवढं सहज नाही, ते बी इथला सीझन मा. हा आता तुमले सांगू का, चाल चालू निंदाल सुद्धा बाई भेटत नाही. तुम्ही चाल चालू एवढा मोठाला महाराज बोलायला शेतात एवढं सोपं नाहीये. पर चांगली गोष्ट आहे, सगळे भजनी मंडळ आपल्या गावातलेच आहेत ना, सर्व सोबतच असतात तुम्ही नाही का. हा वा वा. पेटी मास्तर बाबा आहेत आमचे, टाडकरी बाबा आहेत आमचे. महाराजांचं नाव काय? पाटील सर. जी जी पाटील. क्या बात आहे. सरजी पण आहेत. हो भाऊ कीर्तन म्हणतच रे याले. हो आप्पा, हो सोनचिड, अरे याल कीर्तन म्हणत रे काका. बाबा बयान कुंदा आहे वा आता. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी तर आहेतच, पण त्यांच्यासोबत ऐकणारे श्रोते सुद्धा बरेच बाहेर गावाहून आले. त्यांच्यामध्ये माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे बंधूच आहेत आमचे ज्ञानदादा वरखेडीकर. परिसरात कोणतंच कीर्तन सोडत नाही, माझं नाही कोणत्याच कीर्तनकाराचं कीर्तन सोडत नाही नाही का. माणसाला गोडी पाहिजे हो. आवड असली का सवड भेटते, आवड असली का सवड भेटते, आणि आवड नसली का मन का नाही डोळ्यात लागेल गप्पा गप. त्यामुळे झोपिलीन तर मी, तू नाही झोपिलीन तर तुला पापणे आठ येऊ दिन नाही, तुला काय गप्पा गप डोळ्याला लागेल. गलीमा कीर्तननी झोपी राह ना बानट सुरू ना. अरे भगवंत इतका वेडा आहे का कोणाला इथं आणून बसवेल तर. इथं येण्यासाठी ज्याचा पुण्याचा साठा असेल तोच इथं येऊ शकतो, अन्यथा वेड्या गबाड्याचे काम नाही.
कारण सांगू का, आमचे सेना महाराज सांगतात ना, पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम. हो, आपण जर गावाला जातो ना, तुमच्या जर 15, 20, 50 साड्या असतील, पण तुम्ही नेमकं स्वच्छ जी साडी असेल, नवी जी साडी असेल, चांगली जी असेल ती परिधान करून गावी जातात. बरोबर आहे ना. पुरुष मंडळी सुद्धा 10, 15, 20 ड्रेस असतील ना माऊली बाबा, त्यांच्यातला जो आवडता ड्रेस असेल, जो चांगला दिसेल, स्वच्छ धुतलेला असेल, तो ड्रेस घालून जातो आपण. महाराज, आपण साधारण जीव आहेत तरी चांगला ड्रेस घालीन जातच. तो जगना मालक आहे, तो गंदा कपडा घालीन का? आटे चांगलाच कपडा लिहिन तो. वाय बरस ना काम नाही शाडे. विठ्ठल विठ्ठल. बरीच बाहेर गावाहून मंडळी आलेली आहेत. शूटिंग चालू आहे. 3 लोक आहेत. आता 2 लोक माझ्यासाठी शाळेत नवीन. तुम्ही येत राहतात माझ्या कीर्तनाला. हां, इकडे आमचे भैया आहेत, विजू भैया. दादा तुमचं नाव काय? विशाल, खुशाल. वा 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 वा. खुशाल भैया आहेत. साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम छान आहे. ऐकणारे श्रोते सुद्धा चांगलेत. बोल नका ना, या पोरसले आवरणार कोण होईन, ते दखमाची रंगत नाही. हो, कार्यक्रम मा दाखवला पोरे आणि प्रवास मग सुट्टा पैसा पाहिजेलच. पण आहे ना, सुट्टा पैसा जर राहणार ना, त्यासले फडकामा किंवा हात रुमाल मग गुंडाईशी ठेवू. नाही ते त्या चणचण वाजताना त्या सुट्टाच ना, नानमा नोटा बी चोराई जातील. तसं या पोरे पाहिजे, पण यासले दाबी ठेवू जरासा. नाही ते या कार्यक्रमाला रंग चोरलेतच. बोलू नका भाऊ. तू काय म्हणा, चप्पल काढ म्हण दादा. काढ भाऊ काढ. हां, तुला सांग ना, पडा ना, शानला शानला ले सुधरत नाही. चप्पल काढा ना. काढले भाऊ चप्पल. हां, बरं आहे यांचा. कोण तू कोबर आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तू कोबर आहे. आणि ती तू कोबर आहे. या अभंगातून तुम्हा आपल्याला सांगतात की भैया, अशा देवाला शरण जायचंय की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, अशा देवाला शरण जायला तुकोबराय सांगतात. मग साधकांनी तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुम्ही सांगता तशा देवाला आम्ही शरण जायला तयार आहोत, पण तसा देव आहे कुठं आणि कोणत्या भक्तासाठी खालच्या लेवलचं काम केलं, आम्हाला पटवा, काहीतरी पुरावे द्या की त्याच्याकडून आमचा विश्वास बसेल. तुकोबराय सांगतात, महाराज तुकोबरायांची लेवल आपण गाठू शकत नाही. तुकोबराय कुठं, आपण तुकोबरायाची पायाची धुरही नाही बनू शकत, पण प्रयत्न करतो नाही का. हो, महार समाजामध्ये संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखामेडा. आमचे डॉक्टर साहेब आहेत ना, वकील साहेब कुठे? हा, महार समाजामध्ये संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखामेळा. चोखामेळ्याच्या बायकोचे दिवस भरलेले आहेत, बाळंतपणाची वेळ आहे आणि चोखामेळ्याला दिंडी जायचं होतं. दिंडीत जायचंय म्हणून चोखामेळा दिंडीला जात होते. पत्नीनं सांगितलं, का हो धनी तुम्ही चालला? धनी तुम्ही जाताय? म्हणले हो. ऐका ना, तुम्ही जाताय ना, आता माझे दिवस भरलेले आहेत, मी बाळंतपणात जवळ आलेली आहे, तर एक काम करा, तुम्ही जाताय ना रस्त्यावर, तुमच्या बहिणीचं गाव आहे ना, तुमच्या बहिणीला पाठवा म्हणले माझ्याकडे. तुम्ही जर जात असाल तर तुमच्या बहिणीला पाठवा. चोखामेळानं होकार दिला. म्हणले स्वामी माझं तेवढं काम करा, का तुमच्या बहिणीला माझ्या जवळ पाठवा डिलिव्हरीसाठी. हा, पण तेव्हा चोखामेळ्याच्या बायकोनं पतीला काय म्हणलं, धनी स्वामी ऐका ना, तुम्ही जाताय ना, तुमच्या बहिणीला पाठवा. काय म्हणले चोखामेळ्याची बायको? धनी स्वामी कस काय वातावरण आहे तुम्हाला जुना धुळामा, असंच म्हणतस का तुम्ही? हा, धनी स्वामी मालक कारभारी असं म्हणतस का? पिंट्यान पप्पा, आदितीन पप्पा. बरे भाऊ, काय काय आपल्याकडे अजून काय काय ठिकाणी ते असं ऐकायला भेटस ना. एक बाई नवराला नाव दे रे, हा का मारे शशी हो म्हणा. बापरे, म्हणतो बाई नाव जीज भाऊ का तुला? नाही म्हणे. म्हणतो तू शशी म्हणा नाही, त्यावर ते शंका होणी. म्हणतो मला नाही म्हणे, आम्ही लग्न केलेलं आहे. म्हणतो चौघाल्या धंदा आहे. नवराले नाव दे रे, हा का मार ना. कितला बानटपणाचे. बऱ्याच गोष्टी आपण नियमाचं उल्लंघन करतो. हा, माझ्या कीर्तनातून फक्त एक करायचं, महिला माता. आजचा कीर्तनकार बोलतोय असं अजिबात म्हणायचं नाही. तुमचा भाऊ बोलतोय, तुमचा मुलगा बोलतोय असं ऐका बरं. मनवर अजिबात लेवाना. हा, सुधारता होऊनच स्वतः सुधारलेवाना. मी चुका सांग दिसू तुम्ही सुधारलेवाना. राग अजिबात करा ना, तुम्हाला सर्वांना पायपडी बोलतो बरं मी. मनवर अजिबात लेवान नाही. चोखामेळ्याच्या बायकोनं सांगितलं, धनी तुम्ही जाताय ना, तर तुमच्या बहिणीला पाठवा ना माझ्याजवळ, मी एकटी कशी राहील. म्हणून चोखामेळ्याला सांगितल्याच्या नंतर चोखामेळा अंतकरणापासून देवाच्या भक्तीत लागले. महाराज अंतकरणापासून देवाचं भजन करत होते. आता देवाच्या भजनात रमले. विसरलेच का बहिणीला मला निरोप द्यायचा आहे, का तुझ्या वहिनीनं बोलवलंय म्हणून.
माझा चोखा मेळा अंतकरणापासून देवाची भक्ती करायला लागला. विसरला बहिणीला निरोप सांगायचं. पण माझ्या जगाच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनात एवढा वेडा झाला तर माझ्या जगाच्या मालकाने विटेवरनं उडी मारली, विटेवरनं उडी मारली आणि चोखा मेळ्याच्या गावाच्या बाहेर आलेला. चोखा मेळ्याच्या गावात प्रवेश करायचा आहे भगवंताला, पण कोणाच्या रूपात जायचंय? चोखा मेळ्याच्या बहिणीच्या रूपात जायचंय. आणि चोखा मेळ्याच्या बहिणीच्या रूपात जर मला जायचं असेल, जगाचा मालक सांगत होता बर, जर मला चोखा मेळ्याची बहीण बनायचं असेल तर बाईच्या स्वरूपातच जावं लागेल. आणि ते पण जगाचा मालक होता माया हो, पण नववार साडी परिधान केलेली, डोक्यावर पदर होता माझ्या जगाच्या मालकाचा. काय काय होता ओ बहिणीवर? हा, कारण देवाचा विचार करे मी बाईना अवतार माय डोकार पदरले ना पडी हो. कोण सांगे असं? हा, काय सांगे? पलोले ना पडी भो मी बाईना अवतार मा शेबो असं समजे राय ना तुमले मन बोलणं. हा, हुशार आहेत बहिणी म्हणून तुम्ही. हा, टाकल्या ना, अजून बी टाईम आहे टाकल्या. मग जा का ना बहिणी, डोकसा शिलगाव जा का ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सांगू का, जगाचा मालक होता. ठरवलं असतं तर कोणतेही कपडे परिधान करू शकला असता, पर साडी नेसलेला माझा जगाचा मालक आणि डोक्यावर पदरही माया हो. तुम्हाला सांगू का, पाया पडून माफी मागून बोलतो बर, माझा एवढा अधिकार नाही पण हक्काने बोलतो मी. डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. विठ्ठल विठ्ठल. डोक्यावरचा पदर तुमच्या मायबापांची इज्जत वाढवतो माया हो. एखाद्या बाबांना देखू द्या आमना वार करीश नाही, डोक्यावर पदर आहे, काय लेकरू खानदार नाही भो म्हणतस ना. हा, या आजी माया बसेलेत ना तवच डोक्यावर पदर आहे, पडू नाही दिरा ना. जुन्या म्हाताऱ्या पदर पडू बी देत नाही बरं काका. तुम्ही अनुभवीन चष्माला बाबा. हा, अनुभवीन तुमले. जुन्या म्हाताऱ्या इथल्या नेममार आहेत ना, डिकरा जर मोठा आहे ना माऊली बाबा, डिकराला देखील सुद्धा या बाया पदर लिहिलेत. एखादी देराणी जेठाणी सांगे ना, का माय तो त्या आपला अंडोर लागत डिकरा लागत तरी नाही हो माय, तो देर जेठ सारखा दिकस. याले संस्कार म्हणत हो. निस्ता डोकावर पदर जर लिहिना ना तरी आपला मायबापनी इज्जत वाढस. मनीषीने ना बहिणी डोकावर पोलो लिहिले जावं चिडीसून. हा, डोक्यावर पदर असला ना तर आपली इज्जत वाढते. बरं, डोकावर पोलो लिहाल काय तुमले जास्त खर्च वाढत नाही. तुम्ही एवढे 5-5, 7-7 हजार ना साड्या येतील आणि त्या साडीच्या संगेच पदर असून डोकावरच टाकणार असणार. काय काय शिले ती आणि वरतीन 75 रुपयानं फडकं गुंडायले ती. इसले येड्या म्हणू का हुशार म्हणू अजून समजी राय नाही मला. हा, साड्या इतक्या मागेले ती मग 75 फडकं का गुंडावतीच बहिणी म्हणतो. अरे मस्त डोक्यावर पदर टाकायचा. तुम्ही बिनपदरचा फोटो काढा, बिनपदराचा फोटो काढा आणि पदर टाकून पण फोटो काढा. महाराज डोक्यावर पदर पडतात कोणती का बाई होय ना, गणनी देवीच दकासो. हा, डोक्यावर पदर असला पाहिजे. माझ्या जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला, गावात प्रवेश करायचा. माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली माया. हा, या बसेलेत ना या माया यशले विचारा, पहिले गाव मागूस आणि पहिले वावर मा जायला राहत, कामले जायला राहत, दर्जा मागूसताच पाय म्हणा चप्पल हात माली आहेत पहिल्या बाया. हा, आतेने पुरी येड्या म्हणतील पहिल्या बायसले. पहिल्या बाया गाव मागूस आणि पहिले पाय म्हणा चप्पल हात माली हाय वयन होत. आते गाव मागूस आणि पहिले पाय म्हणा चप्पल हात मालेवाना जाऊ द्या, पण चप्पल घालाशिवाय रांधतेत नाही आतेने बहिणी. मला नेमका हे समजत नाही, किचन रूम माका काटाच ना बाला पडेल राहतील. चप्पल घालाशिवाय रांधतेत नाही तुम्ही बहिणी हो ना. आई बड उलट करा ना तुम्ही, धर्मानं वाटतुडं करा ना. हो, माझ्या कीर्तनातून देव कमी सांगतो, जगाची तरच सांगून जातो माऊली बाबा. हो, माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली. अजून सांगू काय, आजी माया बसेल त्यासले विचारा. गाव मागूसान टाइमले जर असा धोतरवाला एखादा बाबा दिकी जाय ना, एखादा धोतरवाला बाबा दिकी जाय ना, तरी मन माई आहे ना, डोकावर जरी वजर आहे वावर माई नेता येता तरी सुद्धा त्या धोतरवाला बाबाला निघी जाऊ दे, त्यांकडे पाटकरी उभी राहे. पहिले तो बाबा निघी जाय मग मन माय जाय. बरोबर आहे माडी हो. दुसरा माणूस वयक नाही पायक नाही पण परका का वय ना मोठा आहे आपला, त्याने इज्जत करणी पडीन, या संस्कार होतात. दुसरा माणूस राहे तरी मन माय तोंड पिरायच नाही उभी राहे. आते ते सगळा सासरा विचारते ना बिल्ल मोठा काल करच मन माय. महाराज नेमच नाही राहिले हो. हा, नेमच नाही राहणार बहिणी नाको तुम्हाला पाय पड. तुम्ही म्हणे बहिणी आहेत म्हणे माया आहेत बहिणीच बंद का.
तुम्ही साड्या नेसत जावा. आणि आहे ना काही तब्येत बिघडेल बुवा मनीषीन, तुम्ही जर गाऊन घाला ते आपला काही विरोध नाही शे. खरं अर्जंट आहे भाऊ, खरंच तब्येत खराब आहे घालत जावा बहिणीसोन. मी तुम्हाला पोऱ्या बोल राहिनो भाऊ बोल राहिनो असं आहे का बरं. त्या गाऊन घालीशनी जर समजा घालेली ना तुम्ही कमीत कमी घर ना बाहेर नका निघत जावा बहिणीसोन. कारण तुम्ही ना त्या गाऊन घालीनी चुरेडा दिखतीस माया. हो कारण आहे ना ते बाजरे उडावलं नाही का त्या आपण पुतळा बनाय देऊ का तशा देखते तुम्ही गाऊन घालीश. कारण ते माप नाही काहीच नाही, काहीच संबंध नाही त्यांना. हो मनीषीन गाऊन घालीन बाहेर नका निघत जाऊ ना ते मन कीर्तन मग माणसे कमी पडते ना ऐकाले मरी जाते ना तुमल्या दकीशनी ब्याईशनी नका घालत जाऊ बहिणीवर त्या गाऊन. हां ती करीन सांग रा जगू द्या बिचार असले त्यासले बी जग देखू द्या बहिणीवर. अरे काय नियम होते महाराज अगोदरचे, किती नियमात राहायच्या बाया, किती नियमात राहायच्या. आता पहिलं काहीच राहिलं नाही. पहिले आहे ना माऊली बाबा परशुराम बाबा, दुसरी गलीमा जर कधी आम्ही खेळत राहत ना बाजून गलीमा ना बाबा डायरेक्ट मारी बशी आणि ते पोरग पळत पडत जाय मायले सांगे माव तो त्या गलीना बाबा मारी पड ना माले. मग माय सांगे भाऊ तो म्हातारा चांगला नाही तुला कानपड्या पोट टाकता का पिरांता ऊन तान मा. पहिली माय तो म्हातारा ततान गली ना म्हातारा मारी बसना तरी सुद्धा माय सांगे भाऊ म्हातारा चांगला नाही तुला मुसड पोट टाकता कसा ऊन मग कुदी राहता मग तुला जीवन करता मार ना. पहिल्या बाय हाते सगळं आजला का मारे ना तरी सुन बाई त्या आजला सासराला सांग तुमना परसाद का बट इकी टिकी निघे जाऊ. हो म्हणा बापरे त्या नशे तरी त्यांसमोर ही कानं सांग राहिनी माहिती. आता पहिलं काहीच राहील नाही, सर्व उलट करीन डिटेल्स आधी नाही का. हो मग ऐका माझ्या जगाच्या मालकानं कंपाडाला कुंकू लावलेला आहे माय. हो कुंकू लावलेला आहे कंपाडाला, नववार साडी परिधान केलेली आहे, पायातली चप्पल हातात घेतली माझ्या जगाच्या मालकानं. नियमाचं उल्लंघन झालंय आपलं माहितीये का भरपूर. अगोदर जुन्या बाया आहे ना नवरा जर वावरमा जायचे कामले जायचे धंदाले जायचे नवरा येवन पहिले मन माय रांधी ठे आणि जेवण वाहन पहिले खाटगादी टाकी ठे नाही माय. मन माणूस ना स्वभाव चांगला नाही गादी पडीन मारी बसीन. येवान पहिले नवरा येवान पहिले रांधी ठे जेवण वाहन पहिले खाटगादी टाकी ठे पहिले बाई. आते मन बहीण आरताली का ना उपास धरलेच गलीमाची आपेत फिरसने आव भाऊ पोरडले झोका दे. पहिलं काहीच राहिलं नाही, नुसतं जुनं सांग तरी कीर्तन होस आपलं. नुसतं जुनं मटेरियल सांग तरी बी. हो सगळ्या नियमाचं उल्लंघन झालेलं आहे. हो माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली गावात प्रवेश केला. प्रवेश केला आणि चोखा मेळ्याच्या दारात उभा आहे माझा जगाचा मालक. चोखा मेळ्याच्या दरवाजावर थाप टाकली आणि आवाज चोखोबाच्या दारात उभा आहे माझा जगाचा मालक. दारावर थाप टाकली आवाज दिला का बहिणी मी आलिया. माझ्या चोखामेड्याच्या बायकोनं दरवाजा उघडला. माझ्या पांडुरंग परमात्म्यानं चोखामेड्याच्या बहिणीच्या रूपात घरात प्रवेश केला महाराज. आणि तिथं जाऊन चोखामेड्याच्या बायकोचं बाळत पण माझ्या जगाच्या मालकानं केलं. ऐका ना चोखामेड्याच्या बायकोचं बाळण पण माझ्या जगाच्या मालकानं केलं. ऐकायला सोपं वाटतं पण तुम्हाला सांगतो ऐका. जर भगवंताच्या मंदिरात प्रवेश करायचा असेल महिला माता तुम्हाला चांगलं कळेल पुरुषांपेक्षा. माऊली बाबा
भगवंताच्या मंदिरात जर जायचं असेल तर रजस्वला स्त्रीला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाहीये, बरोबर आहे ना? अर्थात तिच्यामध्ये आपण बसवतो, तिच्यात प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर प्राण येतो, तो भाग नंतरचा आहे. पर तुम्हाला पटवण्यासाठी मला सांगावं लागेल की ती मूर्ती आहे दगडाची. दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही. पर स्वतः माझा जगाचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती उदार अंतकरणाचा असेल, किती उदार अंतकरणाचा असेल नाही का? हो, इतक्या खालच्या लेवलचं काम माझा भगवंत करतो. आणि बाळंतपण करणं एवढं सोपं नाही बरं. बाळंतपण आवरणं एवढं सोपं नाही. 27 दिवस माझ्या जगाच्या मालकानं चोख्खा मेढ्याच्या बायकोचं बाळंतपणाचं सगळं आवरलं, कामधंदे गेली महाराज. बाळंतपण आवरणं इथलं सोपंच आहे का माय? हो, पहिलं बाळंतपण जर मायबापने करी दिना ना, दुसऱ्या टाइमले जर पोरनी फोन करा ना, माव हो आई तून जवळ सांगणार तून मायले नाही तून बापले बोलायले, ओ बहीण ततच करले आमना वावरणं कामे चालू शेतात, आमना दुन्या पण आता आंगडू चालू ततच मिटाले बहीण तू ना. म्हणजे सक्का मायबाप सुद्धा दुसरं बाळंतपण करायला कटाया करतात, बरोबर आहे ना? म्हणजे याच्यावरनं अंदाज लावा की बाळंतपण करणं एवढं सोपं नाही का? आणि ते बाळंतपण माझा जगाचा मालक करतोय भक्ताच्या बायकोचं. पण इथं पण सांगेल बरं का, भक्ताच्या बायकोचं करतोय पण चोख्खा मेळ्याच्या बायकोचं सुद्धा काहीतरी पुण्य असलं पाहिजे तरच, नाही का? नाहीतर ते एवढं सोपं नाहीये. जगाच्या मालकानं आपलं बाळंतपण करावं याच्यासाठी आपलं सुद्धा काहीतरी पुण्याचा साठा असेल. पतिदेवाचा आहे तो वेगळा, पण स्वतीचा काय पुण्याचा साठा होता ऐका. चोख्खा मेढ्याच्या बायकोचा पुण्याचा साठा काय होता तर चोख्खा मेढ्याचे बाप सुद्धा वारकरी होते. पण वय झाल्याच्या नंतर आता त्यांच्याकडनं उठलं जात नाही. चोख्खा मेढा बापाची आंघोळ घालत होते आणि आंघोळ घालत असताना एकट्याकडनं होत नव्हतं, म्हणून पत्नीला सांगितलं, म्हणले ये ना जरा माझ्या बापाला मी धरून ठेवतो, तू आंघोळ घाल. पण बोलू नको, कारण माझ्या बापाला अजिबात चालणार नाही का माझी सुनबाई माझा आंघोळ करते, म्हणून आवाज करू नकोस. पर चोख्खा मेढ्याच्या बायकोनं जेव्हा सासरी बुवांची आंघोळ घातली ना, आंघोळ झाल्याच्या नंतर कपडे वगैरे परिधान केले आणि मग चोख्खा मेढ्याला विचारलं, चोखा खरं सांग बेटा आंघोळ करणार कोण होतं? म्हणे मीच. नाही रे लेका खोटं नको बोलू. म्हणे बाबा मला शक्य झाले नाही म्हणून माझ्या पत्नीला सांगितलं की माझ्या बापाची आंघोळ घाल. चोख्खा मेळ्याच्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते. जगाच्या मालकाला सांगत होता, देवा जन्माला आलो तेव्हापासून तुझी वारी करायलो रे. जर माझं तुझ्याकडे खरंच घेणं असेल, पुण्य असेल, तुला माझ्यावर दया करावी असं वाटत असेल, ज्या सुनबाईनं सासऱ्याची आंघोळ घालावी, माझं पूर्ण अंघोळ घातली सुनबाईनं, देवा जर काही संकट आलं माझ्या सुनबाईवर तर तुला माय बाप बनून धावत यायचंय माझ्या सुनबाईसाठी. माया हो, सासऱ्याचं आणि सासूबाईचं केल्याच्या नंतर भगवंत जास्त कृपा करतो मायबापचं केल्यापेक्षा. कारण स्वतःसाठी तर प्रत्येक व्यक्ती जगतो, कधी दुसऱ्यासाठी जगून बघा, तो आनंद काय वेगळा असतो, बरोबर आहे की नाही? सासू सासऱ्यांचं करायचं माय हो, हा सासू सासऱ्यांचा अजिबात कंटाळा करायचा नाही. कारण तुम्ही माहेरून निघतात ना तेव्हा तुमच्या भावजाईला सांगून येतात, वहिनी माझ्या मायबापांवर लक्ष ठेव बर का, सांगतात ना. तुमले जसं भाऊजाईन करते ना अपेक्षा आहे ना, तुम्हाला मायबापावर ध्यान ठेवायला पाहिजे, तसं तुम्ही नणनले बी तुम्हाला करते ना अपेक्षा आहे बहिणीवर, बरोबर आहे ना? हो, पण तुमले सांगू का भगवान न्याय असा रास ना, शेजीन उसनवारी हाय आते लेवन हाय आते देव. हो, चुलान मागे सुईन मागे. तुम्ही जर कधी सासू सासरास नाटे चांगला आवर ना, तुमनी भाऊजाई बी तुम्हाला मायबापच नावरीन. आणि तुम्ही जर आटे सासू सासरासले गोमाल गोमाल कर, ते तुमनी भाऊजाई तुम्हाला मायबापले कुमचाळ कुमचाळ कराशिवाय राहा नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं, सासू सासऱ्यांची सेवा करायचं. अरे आयुष्य इतकं कमी आहे, त्याच्यामध्ये काय कोणाबद्दल द्वेष ठेवायचा. मन सासू असं बोलणी म्हणेन ती मला चालत नाही, सगळं सोडायचं, पाय धरायचा, काय फरक पडतो. अरे आपली माय शिव्या देते, आपण मायला सोडून जातो का? मग सासू पण तर मायच आहे ना. तुमच्या मायनं तुम्हाला फक्त दिवा या काजीन साडी देस, यांवर काय करस का? काहीच नाही. सासू सासरा त्यास नाक का आयुष्यभर नाही, इस्टेट तुम्हाला नवराले तुमले दान कर देतस का, अजून काय अपेक्षा ठेवतेस? म्हणून सासू सासऱ्यांचं करायला कोणत्याच सुनबाईने हायगाई करू नका. शपथ सांगतो व्यासपीठावरनं काहीच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल एवढा भक्ती जर खरी असेल तर
माझा भगवंत कोणचंही काम करायला तयार असतो. ज्या देवाच्या समोर रजस्वला स्त्रीला जायला चालत नाही तोच देव भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो. महाराज किती उदार अंतकरणाचा माझा भगवंत आहे. महाराज भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो. इथपर्यंत ठीक आहे. एका ठिकाणी काम्यकवनामध्ये भगवंत आणि अर्जुन फिरत होते. फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं वातावरण एवढं खास आहे, इथं जर का माझी सुभद्रा राहिली असती माझी पत्नी तर किती आनंद आला असता. मनातच आलं सुभद्रा पाहिजे होती. दादा सुभद्रा पाहिजे असं बोलल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकानं सुभद्रेचं रूप धारण करावं आणि अर्जुनाच्या जवळ जाऊन बसावं. अर्जुनाच्या जवळ बसल्याच्या नंतर अर्जुनानं बघितलं आणि अर्जुन म्हणाले सुभद्रे अगं मनात विचारच केला म्हणले. विचारच केला तोपर्यंत तू येऊन बसल्या. आता तिथं तो प्रसंग संपला. आता अर्जुन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला आणि अर्जुनाकडे दिला. अर्जुनानं पाण्याचा ग्लास घेताना सुभद्रेकडे बघितलं. बघितल्याच्या नंतर अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं. म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का तशी आज काय दिसेना म्हणले तू. काय म्हणले अर्जुन कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये जशी दिसत होती ना आज तू तशी दिसेना म्हणले. सुभद्रा म्हणे काल दिन काम्यकवन मी म्हणा काय संबंध. हो आता बाई जातीच्या मनात लवकर विचार येतात बाबा माऊली बाबा. खरं आहे का नाही. पुरुष मंडळींना सांगतो तुम्ही जर लघुशंकाल उठी घ्यात आणि लघु करीश उन्हात लघुशंका करीश नाही काय झोप लागे निराने म्हणीशील मोबाईल देखील राहणार तुम्ही. मोबाईल देखता देखता जर बाईने जागी घेऊन बाईने जर देखील लिहिणार ना तुमले हो म्हणे मा एवढी राहतले कोण सांगे बोल राहता तुम्ही सकाळ मग सांगा नाही तेवढं गरम पाणी टाकलेलं मग बापरे काय होय ना तुले ती मोबाईल मा कोण येतील सांगा ना. हो म्हणा बापरे घेणं नाही देणं नाही. शंका जर मनमा खुशी घे ना बाबाजी. आणि तुम्हाला सांगतो बरं शंका अजिबात घ्यायची नाही. शंका जर घुसली चांगला माणूस बी वाईट दिकच माऊली बाबा. काय सांगतो तुम्हाला ज्ञानदादा शंका जर मनात शिरली की चांगला माणूस सुद्धा वाईट दिकच. मनीषीन कोणवर बी शंका लेवानी अजिबात नाही. शंका येऊच देवान नाही मनमा. कारण शंका होणी का माणूस इथला खाली उतरस ना चांगला माणूस सुद्धा वाईट दिकस. हो आपला माणूस बिघडेल नाही पण तुमनं शंका ना कारण ते बिघडी जा. मनीषीन शंका लेवानीच नाही. बरोबर आहे ना. हा काही काही लोक सवय रास पण ते एक माणूस रस्ता तरी चाल राहता शंका माणसाला घेतल्याच्या नंतर माणूस किती खाली उतरतो लक्षपूर्वक ऐका. एक माणूस रस्त्यानं चालत होता कडेनं. आता चालत असताना त्याचा पाय भरला. शंका किती खाली उतरवतो ते सांगतो बरं. चालत असताना पाय भरला त्यानं काय करायला पाहिजे होतं पाय भरेले पुशीन पुढे निघ जायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण काय काय लोक शंकाले माणसं पाय भरेले भाऊ नेमका कसा ना भरेल शंका. हा ते तो भरेल पाय त्याने बोटमा लिहिली ना नेमकं कसा ना होईन बा शंका घुशी घेईन मनमा. आता ते बोटवर लिहिल त्याला टाया बसणार नाही नाक लगून पाऊस चालली ना त्याने. मग त्याला समज नाही गाय म्हैस नाही रे काका अहो आपलाच पराक्रमशी रे भाऊ. मग आता काय करायचं शंका किती खाली उतरवते बघा बरं का. मग तो हातपाय धुण्यासाठी गावाजवळ नाला वाहत होता. आता नाल्यामध्ये उभा राहिला हातपाय धुतल्याच्या नंतर तोंडात पाणी घेत होता गुळण्या करण्यासाठी. तोंडात पाणी घेतलं नेमकं जो पाणी तोंड मारली ना त्यांना मग बात ना कण सापडणार. हा तेव्हा बात ना कण कोण करणार होईन काय होईन. मग म्हणे आपले प्रायश्चित करणं पडेल. हा प्रायश्चित मग काय करायचं कुठंतरी तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. फक्त शंका बघा बरं का. कुठंतरी तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. अहो भाऊ तीर्थक्षेत्रावर पायी पायी जाई राहता पायी जाताना ऐन अरण्यात गेला आणि तिथं पाण्याची तहान लागली. आता जवळपास कुठं पाणी दिसत नाही पण एक मावशी आहे ना कुटियामध्ये एक आजीमाई बसलेली होती. जवळ गेला म्हणे आजी मला प्यायला पाणी भेटन का. म्हणे भाऊ इथं 4-5 किलोमीटर अंतरावर पाणी नाही शे. म्हणे आजी मला जर पाणी नाही भेटणार ना मला जीवच निघ जाईन म्हणे. म्हणे भाऊ आधी जवळजवळ 5-5 किलोमीटर पाणी ना टाळा नाही शे तुला एक पर्याय शे. म्हणे काय मना पण सोपारीन खडा शेव तोंडमा टाकले तो तोंड लेवलावर राहील म्हणे. हा ते ती मायनी सोपारीन खडा टाकली ना भाऊ तोंडमा टाकली ना आणि थोडा 5 मिनिटं गप्पा मारायला लागल्या. मग गप्पा मारता मारता तो आजी सांगे म्हणे माडी म्हणे काय भाऊ 5 मिनिटं घ्यात म्हणे सोपारीन खडा फुटी नाही राही ना म्हणे. येडा 6 महिना जाईन फोड राहणं मागाई फुटणार नाही तुगा चालू फुटी जाई का म्हणे. कशाचा परिणाम आहे शंका. शंका घेतली का माणूस खाली उतरतो. ठीक त्याप्रमाणे सुभद्रेला वाटलं मी काम्यक वनामध्ये मी नव्हती. मी तर नव्हती मग काम्यक वनामध्ये तुमच्या सोबत होती कोण.
अर्जुन म्हणे तूच होती, सुभद्रा म्हणते मी नव्हती, कुणीतरी दुसरंच असेल तुमच्या सोबत. दोघांचा वाद चालू झाला. आता दोघांचा वाद सुरू झाला. अर्जुनाला राग आला. अर्जुन सुभद्रेवर धावून गेला मारण्यासाठी. अर्जुन सुभद्रेवर धावून गेला तोपर्यंत धर्मराजानं सांगितलं युधिष्ठिरनं, अर्जुना काय करतोय? बायकोवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. या काय सांगितलं? पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं, खऱ्या मर्दाचं काम नाहीये. कस काय वातावरण आहे आपला धुळा? हा, कोणताच माणूस मारत नाही ना. मारा नाही बरं बाईसले. शास्त्रात सांगत अजिबात बाईला मारायचं नाही, कारण धर्मराजा युधिष्ठिर सारखा नीतीनं वागणारा माणूस भूतलावर अजून जन्माला आलेला नाही. आणि जर धर्मराजा सांगत असतील बाईला मारणं नीतीचं काम नाहीये, बाईला अजिबात मारायचं नाही. पुरुष मंडळींच्या पाया पडतो, महिला मातांवर हात उचलायचा नाही. आणि बहिणी तुम्हाला बी पाय पडस, तुम्ही बी मार खावा लागून त्याने जीववर नका आणत जा. एकदा नाही सांगते ना ती एकच होतो ऐकले. पण काय काय बाया मार काहीच नाही, बुचडा घालते, पैसाच मागते, दी टाका. काय करीतो जीवरीचाच माणूस नाही का, त्याची बी इच्छा नाही राहत तुमले मारानी, पण तुम्ही उधीन कर टाकतील बहिणीवर. धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही. ज्याची बहीण आहे त्याच्या स्वाधीन कर. अर्जुनानं भगवंताचा धावा केला. कृष्ण भगवंत हजर झाले. कृष्ण भगवंतांना विचारलं काहून बोलावलं? म्हणले काय नाही, तुमच्या बहिणीला मी बोललो, कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये जशी दिसत होती आजच्या दिवशी तू दिसना. म्हणले काम्यकोणामध्ये सुभद्रा माझ्यासोबत होती, इथं नाही म्हणते. तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं ही तर आपली कर्तबदारी, आता काय करायचं? आता काय करायचं? मग सुभद्रेचा हात धरला माझ्या जगाच्या मालकानं कृष्णानं. सुभद्रेचा हात धरला, सुभद्रेला घराच्या कुटियाच्या बाहेर केलं आणि माझा जगाचा मालक कुटियाच्या आतमध्ये गेले. अर्जुन सगळं बघत होते. सुभद्रेला हात धरून बाहेर केलेलं आहे, माझा जगाचा मालक कुटियाच्या आतमध्ये गेला आणि स्वतः सुभद्रेचं रूप घेऊन दुधाचा ग्लास भरून आणला आणि अर्जुनाला दुधाचा ग्लास देतोय माझा जगाचा मालक सुभद्रेच्या रूपात येऊन. तेव्हा अर्जुनाने बघितलं सुभद्रा तर माझ्या समोर देवानं बाहेर केली, म्हणजे मध्ये जाणारा भगवंत, म्हणजे भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं होतं. अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू आले. अर्जुन म्हणाला देवा, माझ्या मनात आलं होतं की काम्यकवनामध्ये एवढं भारी वातावरण आहे, इथं माझी पत्नी सोबत राहिली पाहिजे होती. मी नुसतं विचारच केला, तू माझ्या मनातली हाक ऐकून माझ्या बायकोचं रूप धारण केलं. अरे किती खालच्या लेवलचं काम करतो, भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो, विशेष नाही पण भक्ताची बायको सुद्धा होतो. जर भक्ताच्या मनात आलं तर इतक्या खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. म्हणून माझे तुकोबराय सांगतात, हे साधवया भक्ती काज, साधवया भक्ती काज, साधवया भक्ती काज, साधवया भक्ती काज. नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज, नाही लाज धरित, नाही लाज धरित, साधवया भक्ती काज, नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरित, साधवया. या खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो, नाही का? पण आपली भक्ती तशी असली पाहिजे. भक्तांची भक्ती तशी होती म्हणून त्या भक्तांसाठी माझ्या भगवंतानं किती खालच्या लेवलचं काम केलं. अजून सांगू का? महिला माता तुम्हाला चांगला आवडेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अजून एक संत होऊन गेली. त्या संतचं नाव होतं सखूबाई. कोण? सखूबाई. पहिले नावे बी भारी राहतो, कितला भारी नाव, सखूबाई, गंगूबाई, हो, भिकूमाय, जिजाबाई, बरोबर आहे की नाही? हो, कितला भारी नावे राहतो. हो, हाते बी नावे ठेवतात. हातेनं नावे जिजाबाई, हातेने जिजाबाई, एक संभाजी, एक शिवाजी. हो, बकरीनं दूध दोर आणतात, पुढे संभाजी तांगडा धरेल होता मागे, आणि पुढे येतं शिवाजीने शिंगडा धरेल होता. जिजाबाई दूध दोहाल बटणी, बकरीने असे लात मारी काय नाही, बुगणी कती, जिजाबाई कती. संभाजीना बी तपास नाही, शिवाजीना बी तपास नाही. अरे संभाजी शिवाजी. हा महाराज, पहिले काय नावं होते, नावांसारखी लोक पण होते पहिले, बरोबर आहे की नाही? पहिल्या लोक इथला भारी राहत ना, पहिलं खाणं पिणं बी चांगलं होतं. पहिल्या लोकेशले जर कधी गलीमा एकच म्हातारा सांगते, मोठा भाऊ जर सांगते ना, ए असंच होईन रे, सर्व दाखल ऐकली आहेत, बरोबर आहे का नाही?
मोठ्यानं जर सांगली ना गलीमा एखादा मोठा माणूस आहे वयस्कर त्याने जर सांगली ना असंच होईल, बाकीनं अजिबात वाजावाज येत नाही. बरोबर आहे ना. आता मी रावण्या करायन वाटे आवराय राहणार म्हणजे पहिलं काहीच राहिलं नाही. आता पहिलं काहीच राहिलं नाही. राहायचं का पहिलं काय? पहिलं खाणं पिणं बी राहिलं नाही आणि वागणं बी राहिलं नाही. पहिलं खाणं इथलं भारी होतं ना. पहिला म्हातारा गुईना काला खाय, रातली उडीने दाय बिन देत नाही, सकाळी मग खाय पायटा मोठेश उडीने दाय, कच्ची उडीने दाय खायला. असा दांडगला म्हातारा राहत ना. बैले सुद्धा एकच गुम मामा बसाडली. खरं आहे का नाही. आता ते पोरसले बकरी गोमाल देस का तरी पाटा गुंडायले तर हातले काय रे काय होय बकरीन गोमाल देन गंदा बकरीन गोमाल देन हातले पाटा आई घ्या खावालेच चांगलं नाही. काय खात त्या सकाळी मा उठतात माव माल पाव माव माल पाव. अरे तू पाव काय काय आत पाव घ्या रे काका. अरे तू भाजी बाकाना काला खात जा रे. ओ माव माले पाव. पहिलं काहीच राहिलं नाही. पहिला म्हातारा बी तसा होता, वागणं बी तसं होतं, बऱ्याच गोष्टी. नाही शिकायला पाहिजे. आता धावतं युग आहे. पण आहे ना मी तुमल्या सर्वांना सांगितलं धुडामा आपण खानदेशी शेतच. आपली मातृभाषा आयराणी शे. मराठी शिकाडा, गुजराती शिकाडा, हिंदी शिकाडा, इंग्लिश शिकाडा, पण आपला लेकरेसले आयराणी बी येवायला पाहिजे बरं. कारण ती आपली मातृभाषा आहे. हां बाकी ना तरुण भाऊ पोरे वयनात का माय बापले सांगता आई तू म्हण पोऱ्यांना सांगे आयराणी म्हणू आयराणी म्हणू बोलत जा बरं मराठी मग बोलत जाय. अरे ती मायनी कधी मराठी बोलेल नाही बिचारी. तिला काय जबरदस्ती करत बोलते ना आयराणी. पोऱ्याला येऊ दे ना आयराणी. ती माय आयराणी मा बाप मराठी मा आदली आयराणी मा पड कथ होई जा. त्याने मराठी बी पक्की नाही आयराणी बी पक्की नाही. ती मायले माय सांगा भाऊ आताच्या दडे बस भाऊ आताच्या दडे. आपली मराठी आताच्या दडे बस भाऊ आताच्या दडे. मग तो आजला नातुली चारत भाऊ मी कोणाचा बाबा आहे. मग तो नातू सांगस मनाचा हाय रे मनाचा. त्यातली पुरी आयराने बिशी गाडा काका हो. हां मराठी नांदमा उलट विराय ना बरं. ही आपली मातृभाषा आहे. आयराणी जमाल पाहिजे. बरोबर आहे की नाही. आयराणी शिकण्यासाठी बाहेर देशातले लोक शिकण्याचा प्रयत्न करतात. मी UP मा सुद्धा म्हणा मित्रच सांगे आयराणी मा बोलो. तुमले समजो का नको समजू. तुमले लाज वाटत होते तुम्ही शिकिले आबू नाही ते मी गाया बी दिसू. बरोबर ऐकतच त्या ध्यानला शिकी घ्या थोडं बोलायला लागतात काय आयराणी UP मा बरं. हां मग आपला खानदेशीसले येवायला पाहिजे का नको. हो आपल्या काही पोरांना आयराणी येत नाही. मायबाप आयराणी शिकवा त्या लेकरांना. आपण खानदेशी होत काना देशातले होत आपण. आपल्या लेकरांना आयराणी आली पाहिजे. हां कुठं होता माझा विषय. सखूबाई नावाची एक संत जन्माला आली. सखूबाई नावाची एक संत जन्माला आली. वारकऱ्याची पोरगी वारकऱ्याची पोरगी. सखूबाईचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करतो. सत्यनारायणाची पूजा आटोपली. घरातला केरकचरा काढला. सखूबाई केरकचरा फेकायला जात होती तोपर्यंत तिकडनं दिंडीवाले येत होते. दिंडीवाल्यांचा तो भजनाचा आवाज लेकीनं ऐकला. सखूबाईने तो आवाज ऐकला. ते दिंडीतले लोकांचा तो गजर चालू होता भजनाचा. काय हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम